नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे डीजीपी, कसाबला जिवंत पकडणारे IPS अधिकारी दाते राज्याच्या पोलीस दलाचे प्रमुख। भाजपसह शिवसेनेची विजयी घोडदौड सुरूच। कल्याण डोंबिवली महापालिकेत 9 तर राज्यभरात 13 नगरसेवक बिनविरोध। निष्ठावंत कार्यकर्त्यांचा रोष आणि सोशल मीडियावरील टीकेमुळे पूजा मोरे यांची अखेर माघार। आणि राहुल गांधींचे काम प्रभू रामचंद्रासारखेच। नाना पटोलेंनी राहुल गांधींची तुलना केली रामाशी, तर अटोले पटोले म्हणत शिवसेनेचा पलटवार। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री बालासाहेब जाधव यांनी किल्ले धारूर नगराध्यक्ष पदाचा पदभार आज दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी स्वीकारला। जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना ते म्हणाले की जनतेला दिलेली सर्व वचने आपण पूर्ण करू। तसेच मला नगराध्यक्ष पद मिळाले म्हणून मी फार मोठा झालो नाही, तर नगरसेवकांची मला मदत लागणार आहे। पाणी, रस्ते, स्वच्छता या जनतेच्या प्रश्नांवर आपल्याला काम करायचं आहे। धारूर शहरातील नागरिकांना किमान 4 ते 5 दिवसाला पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। अजितदादा हे शब्दाचे पक्के असून आपल्या शहराचा विकास होणारच। आपले आमदारही विकासासाठी झटणारे असून सर्वांच्या सहकार्याने शहराचा विकास करणे हेच माझे ध्येय असेल, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले। यावेळी सर्व नगरसेवक, नगरपालिका कर्मचारी, पक्षाचे ज्येष्ठ नेते, युवा नेते तसेच नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। फक्त लक्षात ठेवा, सगळं सोबत राहायचं शेवटपर्यंत आणि राजकारणाचा विनाशकारण करायचं नाही। आपण जे शब्द दिले, जे आपण बोललात, ते आपण सर्वांनी मिळून गावाच्या विकासासाठी असतील, सगळं कोणत्याही कामासाठी असतील, जे मायबाप जनतेचे काम असतील, कुणाच्या पेटीआरचे काम असतील, कशाचे काम असतील, याच्यासाठी मी जेवढं काम करेन तेवढं नगरसेवकांनी जनतेसाठी काम करायचं। युवा दर्पण लाईव्ह साठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। वैद्यकिनी टोल नाक्यावर 2 गटात तुंबळ हाणामारीची घटना घडली होती। या प्रकरणी आरोपींच्या अटकेची मागणी करत आज दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यान वैद्यकिनी टोल नाक्यावर हॉटेल उभारणी आणि उद्घाटनाच्या कारणावरून तुंबळ हाणामारी झाली होती। या मारहाणीत 1 महिलेसह 3 पुरुष असे 4 जण गंभीर जखमी झाले होते। जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर या प्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयास घेराव देखील घालण्यात आला होता। तर या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यानंतर आज गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी वैद्यकिनी टोल नाका येथे रस्ता रोको आंदोलन करून आरोपींना तात्काळ अटक करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली। या रस्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसून येत होत्या। तर यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाटोदा पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता। किल्ले धारूर तालुक्यातील तेलगाव केंद्रातील जिल्हा परिषद शिक्षिका सौ अनिता तिडके आंधळे यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आज आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून प्रतिवर्षी दिला जाणारा सन 2023चा आदर्श शिक्षक पुरस्कार हा तेलगाव केंद्राअंतर्गत भोपा तालुका धारूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ अनिता तिडके आंधळे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन जाहीर झाला होता। सदर पुरस्कार हा आज दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी बीडचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते अनिता आंधळे तिडके यांना प्रदान करण्यात आला। त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात सन 1998 सालापासून केली असून या पुरस्काराबद्दल किल्ले धारूरचे गट शिक्षण अधिकारी श्री गणेश गिरी, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री शिवाजी अंडिल यांच्यासह केंद्र प्रमुख श्रीराम आपेट, केंद्र प्रमुख गांधले, केंद्र प्रमुख घोळवे, केंद्र प्रमुख गडदे, केंद्रीय मुख्याध्यापक साखरे, झाडे, अर्जुन मुंडे, जीवन मुंडे, कुलकर्णी आदींनी त्यांचे अभिनंदन केले। आणि आता बातमी बीड पोलिसांच्या ऑपरेशन न्यू इयरची। बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या संकल्पनेतून बीड जिल्ह्यात दिनांक 29/12/2025 ते 1/1/2026 पहाटेपर्यंत ऑपरेशन न्यू इयर राबविण्यात आले। या उपक्रमाचा मूळ उद्देश बीड जिल्ह्यातील नागरिक, विशेषतः महिलांची सुरक्षा व नवीन वर्षाचे स्वागत उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात करावे। यासाठी बीड शहर व जिल्हाभरातील इतर भागात प्रभावी नाकाबंदी व पेट्रोलिंग करून दारू पिऊन भांडण करणारे, अवैध दारू विक्रेते, दारू पिऊन विना हेल्मेट, ट्रिपल सीट आणि विना सीट बेल्ट वाहन चालकांवर कारवाई करणे तसेच महिलांची छेडछाड रोखणे हा होता। या ऑपरेशन न्यू इयर अंतर्गत बीड पोलिसांनी दिनांक
29/12/2025 पासून जिल्ह्यात तब्बल 103 ठिकाणी छापे टाकून 9,26,725 रुपये किमतीचा दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 32 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 300 वाहन चालकांवर कारवाई करून 2,84,200 रुपयांची दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली। याचा परिणाम म्हणून नववर्षाच्या पूर्वसंध्येला व सुरुवातीला बीड जिल्ह्यात कोणतीही मारामारी अथवा गंभीर घटना घडली नाही, तसेच एकही अपघात देखील घडला नाही। ऑपरेशन न्यू इयर हे 100% यशस्वी झाले असून त्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी अभिनंदन केले आहे। बीड जिल्ह्यात एक रक्षकच भक्षक बनल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका पोलिसाने आपल्या खाकी वर्दीचा धाक दाखवत एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। पीडित महिला ही आपल्या पतीपासून विभक्त राहत होती। या महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत आरोपी पोलिसांनी मी तुला कायदेशीर प्रक्रियेत मदत करून न्याय मिळवून देईन, तसेच माझ्या पत्नीशी पटत नाही, तिला घटस्फोट देऊन मी तुझ्याशी लग्न करेल असे खोटे आश्वासन देऊन तिला आपल्या जाळ्यात ओढले आणि पीडितेला माजलगाव येथील एका लॉजवर नेऊन तिथे लग्नाचा शब्द देत सदर महिलेवर अत्याचार केला। तसेच पीडित महिलेने असाही आरोप केला आहे की आरोपीने त्यावेळी उत्तेजक गोळ्यांचे सेवन केले होते, ज्यामुळे तिला गंभीर शारीरिक इजा झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागले आणि तिला 3 टाके देखील पडले। विशेष म्हणजे या उपचाराचा खर्च आरोपीने ऑनलाईन पद्धतीने भरला होता, जो या गुन्ह्याचा महत्त्वाचा तांत्रिक पुरावा मानला जात आहे। त्यानंतर पीडितेने लग्नासाठी तगादा लावला असता आरोपीने तिला धमकावत मी पोलीस आहे, माझ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी ओळखी आहेत, तू माझं काही करू शकत नाही, तसेच पीडितेचे खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित करण्यात आले। अखेर त्या पोलिसांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणे, गंभीर शारीरिक इजा पोहोचविणे तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। किल्ले धारूर तालुक्यातील रुई धारूर येथील जिल्हा परिषद शिक्षक सदाशिव दशरथ थोरात यांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आज दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। गेली 37 वर्षे ते ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे करत असून सध्या ते धारूर तालुक्यातील आसोला येथील जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत। या पुरस्कारासाठी त्यांची धारूर तालुक्यातून प्राथमिक विभागातून निवड झाली होती, तर या पुरस्काराबद्दल धारूर तालुक्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकारी वर्गातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।